श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, पालकांनो. मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कुठली आहे, काय आहे, याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तुमचा मुलगा किंवा तुम्ही स्वतः 10वीला असताल, 12वी असताल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर्षी तुम्हाला माहिती आहे की 10वीच्या जे पेपर आहेत ते जवळपास 20 फेब्रुवारीपासून लवकर सुरू होणार आहेत आणि 12वीचे पेपर हे जवळपास 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. तोंडी परीक्षेची सुरुवात ही 23 जानेवारीपासून होणार आहे 12वीची आणि 10वीची 2 फेब्रुवारीपासून. तर याआधी बोर्डाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. पुन्हा आपल्याला अभ्यास कसा करायचा, प्रश्नपत्रिका कुठल्या असतील, प्रश्न कोणते येतील, या विषयांची माहिती आपण आज घेणार आहोत आणि या चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट्स भेटणार आहेत. तर आता बोर्डाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे यावर्षी 10वी-12वीचे जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करत चला. लाईक करण्यात कंजूसही करू नका. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. तर बघूयात महत्त्वपूर्ण निर्णय कोणता आहे आणि त्याचा फायदा आपल्याला काय होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने आता अप्पर आय-डी हे कंपल्सरी केलेले आहे. आता अप्पर आय-डी काय असतं आणि याचा फायदा तुम्हाला काय होतो, विद्यार्थ्यांना काय फायदा होतो आणि कशा प्रकारे याच्यासाठी आपल्याला अप्लाय करायचं असतं आणि नेमके याचे बेनिफिट्स काय आहेत. कारण 10वी-12वीच्या बोर्डाचे पेपर हे दिल्यानंतर तुमचा रिझल्ट येतो, पुढील प्रवेश प्रक्रिया होतात, त्यामध्ये काही अडचणी येतात. मग या सगळ्या अडचणी टाळण्यासाठी आता सरकारने किंवा बोर्डाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे अप्पर आय-डीचा. आता अप्पर आय-डीचा काय महत्त्वाचा निर्णय आहे आणि याचे फायदा काय होतील याविषयी माहिती बघूयात. पहिला अप्पर आय-डी काय असतं बघा. अप्पर आय-डीचा लॉंग फॉर्म काय बघा, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रेजिस्ट्री, हा त्याचा फुल फॉर्म आहे. हा एक प्रकारचा शैक्षणिक ओळखपत्र क्रमांक आहे. आधार क्रमांक नागरिकांसाठी ओळख आहे, तसं अप्पर आय-डी हे विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल ओळख क्रमांक आहे. आता याचा फायदा काय होणार आहे आणि या अप्पर आय-डीची नोंदणी कशी होणार आहे, कारण पुढील ज्या शैक्षणिक गोष्टी होतात त्याच्यामध्ये बरेच अडचणी येतात आणि यावर्षी या मुलांना याचा फायदा काय होईल. तर आता बघा, या अप्पर आय-डीचा फायदा काय आहे की अप्पर आय-डी हा डिजिटल ओळख क्रमांक ठरणार आहे. या एका आय-डीवर विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड, जसं 10वी-12वी, पदवी, पदव्युत्तर शिक्षण प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, सगळं आयुष्यभराचं जे काही तुमचे कागदपत्र आहेत ते सुरक्षितरित्या याच ठिकाणी सेव्ह केले जाणार आहेत आणि ते पण डिजिटली ऑनलाईन. कारण आजकाल तुम्ही जग आहे ते बघत असताल, सगळं ऑनलाईन चालू आहे. आता याच्यामध्ये फायदा काय होणार आहे, तुमचं समजा एखादा, आता पूर्वीच्या काळी कसं होतं, आपले जे कागदपत्र आहेत एखादं गहाळ व्हायचं, मिसिंग व्हायचं, हरवून जायचं, मग ते परत भेटण्यासाठी आपल्याला कागदपत्र वगैरे याचे अप्लाय कर, इकडे फेऱ्या मार, तिकडे फेऱ्या मार. परंतु ती सगळी झंझट आता संपणार आहे. तुम्हाला फक्त आता अप्पर आय-डी नंबर दिला, तुम्ही आधार कार्डला कसा नंबर असतो तसा अप्पर आय-डी क्रमांक दिला की तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तिथे येतील. आता याचं बेनिफिट काय होणार आहे ते बघणार आहोत आणि 10वी-12वीच्या परीक्षेवर काय याचा परिणाम होईल आणि विद्यार्थ्यांना याचं काय बेनिफिट होणार आहे. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे. नक्की व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करत चला. फटाफट लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर आता बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे, फेब्रुवारी-मार्च 2026 10वी-12वीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यासाठी अप्पर आय-डी नोंदणी करणं हे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. या नोंदणीशिवाय पुढील डिजिटल गुणपत्रिका मिळवण्यात, प्रवेश प्रक्रियेत किंवा शिष्यवृत्ती तुम्हाला जर काही भेटत असेल, सरकारकडून पैसे मिळत असतील, हे सर्व तुम्हाला भेटणार नाहीत. याच्यात तुम्हाला अडथळे येऊ शकतात. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणपत्रिका थेट डिजी लॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. म्हणजेच या अप्पर आय-डी क्रमांकामध्ये तुम्हाला सर्व भेटणार आहे. त्यामुळे मार्कशीट हरवण्याची भीती किंवा दुसरी प्रत मागवण्याची भीती, ही धावपळ, हे सगळं झंझटमध्ये संपणार आहे. तुम्हाला आता डिजिटली सर्व काही गोष्टी भेटणार आहेत. हे म्हणजे एकच मात्र पुरावा, अप्पर आय-डी. अप्पर आय-डी तुम्ही बनवलं, विषय संपला, सगळ्यात ऑनलाईन डॉक्युमेंट्स तुमचे तिथे भेटतील. आता याचा बेनिफिट काय होतो पालकांना आणि विद्यार्थ्यांना याची माहिती आपण बघूयात. ग्रामीण भागात अनेक पालक आजही मार्कशीट, दाखले, प्रमाणपत्र यांची फाईल सांभाळून ठेवण्यासाठी झगडतात. पूर, आग, स्थलांतर केल्यामुळे अनेक कागदपत्र हरवतात. आता अप्पर आय-डी असलं की तुम्हाला काही टेन्शन नाही, कारण कुठेही तुम्ही महाराष्ट्रात स्थलांतर केलं किंवा काही पूरग्रस्त भाग आहेत, पूर आला, नदीला पूर आला, कागदपत्र गहाळ होतात किंवा आग लागली, काही झालं तर ते कागदपत्र जळतात. तर आता अप्पर आय-डी असलं, तुम्ही एक आय-डी क्रमांक टाकला त्या ठिकाणी सर्व तुमचे कागदपत्र मिळणार आहेत.
विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक रेकॉर्ड एकाच ठिकाणी असणार आहेत. तुम्हाला आता सांभाळायची गरज नाही. कॉलेज प्रवेश, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन जलद गतीने तुम्हाला होतील. डिजी लॉकरमध्ये डिजिटल मार्कशीटला सर्वत्र मान्यता भेटलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा फायदा याच्यात खोटी प्रमाणपत्र, बनावट मार्कशीट यांना आळा बसणार आहे. आताच्या या स्पर्धेच्या युगात तुम्ही बघितलं असेल की लोक बनावट 10वी 12वीचे असेल प्रमाणपत्र बनवतात, ते अपलोड करतात, त्याच्यावर ऍडमिशन घेतात. मग ह्या सर्वांना आळा बसणार आहे, कारण आता बोर्ड स्वतःच त्या डिजिटल लॉकरमध्येच तुमची जे प्रमाणपत्र आहेत, गुणपत्रिका आहेत, ते अपलोड करणार आहेत. याचा फायदा तुम्हाला आता बघा, 11वी तुम्ही 10वी पास झालात, 11वीला कॅप राऊंड असतात, 12वी पास झाल्यानंतर पण कॅप राऊंड असतात. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस स्कॅन करायचं, डॉक्युमेंट्स अपलोड करायचं, साईटवर फॉर्म भरायचा, ह्या झंझटमध्ये असते सर्व. आता ही सर्व अडचण तुमची संपणार आहे, कारण अप्पर आयडी नंबर टाकला की त्याच्यातले सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरिफिकेशन त्वरित होणार आहे. कुठं तुम्हाला अटेस्टेड करायची, सही शिक्का घ्यायची गरज पण पडणार नाही. हा याचा महत्त्वाचा फायदा आहे. आता याच्यात शिष्यवृत्ती ज्या परीक्षा आहेत किंवा फेलोशिप आहे, शैक्षणिक योजना आहेत, याच्यासाठी पण अप्पर आयडी लिंक केलेला आहे. त्यामुळे तुम्ही अप्पर आयडी क्रमांक टाकला, एखादा फॉर्म भरतायत तुम्ही शिष्यवृत्तीचा, त्या ठिकाणी अप्पर आयडी क्रमांक टाकला की तुमचे डॉक्युमेंट्स ऑटोमॅटिकली व्हेरीफाय होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे आणि व्हेरिफिकेशन पण सरकारकडून लवकर होईल, कारण अप्पर आयडी म्हणजे सरकारनेच दिलेला आहे. त्यामुळे कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन लवकर होईल, वेळ कमी जाईल आणि लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. त्यामुळे हे अप्पर आयडी अत्यंत फायद्याचं आहे. आता बघा, नोंदणी कशी करायची. अप्पर आयडी नोंदणी प्रक्रिया शाळांमधून केली जाते. शाळांमधून केल्यानंतर तुम्हाला हा अप्पर आयडी मिळणार आहे. याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. पूर्ण माहिती बघितली आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत शेअर करा. एका शेअरमुळे लय लोकांना याचा फायदा होईल आणि 10वी 12वीच्या प्रश्नपत्रिका येणाऱ्या काळात तुम्हाला MP प्रश्न वगैरे सर्व याच ठिकाणी मिळणार आहेत. तर फटाफट लाईक करा. जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. स्वामी समर्थ.